नमस्कार. चला पाहूया मोक्षदा एकादशीची व्रतकथा. कथा आणि महत्व, एकादशी व्रताचे नियम आणि पूजाविधी हे सर्व आपण आज पाहणार आहोत. मोक्षदा एकादशी. शास्त्रानुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या पूजेने माणसाला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे. ही एकादशी माणसाला जीवन मरणाच्या बंधनातून मुक्त करते, म्हणून या एकादशीला मोक्षदा एकादशी असे म्हणतात. हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तिभावाने केले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. एकादशी ही विष्णूंची तिथी असून या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी तसेच मोक्षदायिनी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी पितरांना मोक्ष देणारी एकादशी असे म्हटले जाते. जी व्यक्ती हे व्रत करेल त्याच्या पितरांसाठी मोक्षाचे दरवाजे उघडले जातील. या वर्षी 22 डिसेंबरला मोक्षदा एकादशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी उपवास केल्याने पुण्यप्राप्ती होते. कथा आणि महत्व आता पाहूया. मोक्षदा एकादशी. महाभारत युद्ध सुरू असताना अर्जुन मोहग्रस्त झाला होता. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश देऊन अर्जुनाला त्या मोहातून बाहेर काढले होते. त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची शुक्ल पक्षाची एकादशी होती. तेव्हापासून या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्यामुळे मोक्षाची प्राप्ती होते. त्यामुळे वारकरी संप्रदायात ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी असा करा पूजाविधी. मोक्षदा एकादशी या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे किंवा फोटोचे पूजन करावे. श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा. देवाला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा किंवा काही फळे खाऊन देखील तुम्ही हे व्रत करू शकता. हे व्रत केल्याने दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करावी आणि ब्राह्मणांना अन्नदान करावे. हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मासात 2 याप्रमाणे वर्षामध्ये 24 एकादशी येतात. यातील चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व अमलकी याचा समावेश होतो. तसेच कृष्ण पक्षात पापमोचिनी, वरुधिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षटतिला व विजया या एकादशींचा समावेश होतो. मोक्षदा एकादशीची व्रतकथा काय आहे ते आता आपण पाहूया. गोकुळ नामक नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या राज्यात अनेक विद्वान होते. तो आपल्या प्रजेचे मुलाप्रमाणे संगोपन करीत असे. एके रात्री राजाला स्वप्न पडले की त्याचे वडील नरकात गेले आहेत. दुसऱ्या दिवशी उठल्यापासून राजा अस्वस्थ झाला. राज्यातील मान्यवर ऋषींसमोर त्याने आपले दुःख कथन केले. आपल्या वडिलांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत ही कल्पनाही आपणाला सहन होत नाही असे त्याने सांगितले. ऋषींनी त्याला पर्वत ऋषींकडे शंका निरसन करण्यासाठी पाठवले. राजाने
पर्वत ऋषींची भेट घेतली. त्यांनी ध्यानस्थ होऊन राजाच्या वडिलांचे प्रारब्ध पाहिले आणि राजाला भाकीत केले. राजा, तू पाहिलेले स्वप्न खरे आहे. तुझ्या वडिलांकडून अजाणतेपणी झालेल्या कुकर्माचे फलित म्हणून त्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत. राजाने विचारले, गुरुदेव, त्यांच्या यातना कमी व्हाव्यात म्हणून काही उपाय नाही का? तेव्हा गुरूंनी राजाला मोक्षदा एकादशीचे व्रत करायला सांगितले. गुरूंच्या सांगण्याप्रमाणे राजाने ते व्रत केले आणि त्याच्या वडिलांची कुकर्मातून मुक्तता झाली. त्यांनी स्वप्नात येऊन पुत्राचे आभार मानले. तेव्हापासून राजा दरवेळी हे व्रत श्रद्धेने करू लागला. अशी ही व्रतकथा मोक्षदा एकादशीचे महत्त्व अधोरेखित करते. आता बघूया मोक्षदा एकादशीच्या व्रताचे नियम काय आहेत. 1. मोक्षदा एकादशीचे व्रत दशमी तिथीपासून सुरू होऊन द्वादशी तिथीला समाप्त होते. 2. एकादशीच्या रात्री जागरण केले जाते आणि रात्री भगवान विष्णूंचे नामस्मरण केले जाते. 3. मोक्षदा एकादशीच्या दिवशी उपवास ठेवता येत नसेल तर या दिवशी भाताचे सेवन करू नये. 4. द्वादशीला व्रताचे पारणे करावे. याशिवाय द्वादशी तिथीच्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना भोजनदान करूनच उपवास सोडावा. 5. जर द्वादशी तिथी सूर्योदयापूर्वी संपत असेल तर अशा स्थितीत सूर्योदयानंतर उपवास केला जातो. तर ही होती मोक्षदा एकादशीची माहिती. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. अजूनही माझ्या भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बटन दाबून ऑल निवडा, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.